Hello student, I am Mohan Chaudhary. So today we are going to learn WH question. Let's begin. First of all, types of question. Questionचे दोन प्रकार पडतात. First one is WH question and second one is verbal question. So let's discuss WH question. तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये मिडलला WH टाइप क्वेश्चन बिगिन्स विथ. WH प्रकारमधले जे प्रश्न असतात ह्या प्रश्नाची सुरुवात कोणत्या WH वर्डने झालेली असते हे आपण आता बघणार आहोत. तत्पूर्वी WH क्वेश्चन म्हणजे काय हे बघूया. असा प्रश्न की तो WH वर्डने त्या प्रश्नाची सुरुवात झालेली असते. त्याच्यामध्ये हाऊ हा सुद्धा WH वर्डमध्ये येतो. WH वर्ड किंवा हाऊ या WH क्वेश्चनने विशिष्ट प्रश्नाची सुरुवात झालेली असेल त्या प्रश्नाला WH क्वेश्चन असं म्हटलं जातं. त्या WH क्वेश्चनचे सुरुवात कोणत्या WH वर्डने होते हे आता आपण बघणार आहोत. व्हाय, व्हॉट, हू, विच, हू, हुज, व्हेअर, व्हेन, हाऊ फार, हाऊ ऑफन, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ एक्सेट्रा. हे जे काही शब्द आहेत WH वर्ड आहेत ह्या WH वर्डपासून प्रश्नाची सुरुवात झालेली असते त्या प्रश्नाला WH क्वेश्चन असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन इज वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय की जे टू बीचे रूप आहेत, हेल्पिंग वर्ब आहेत, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत. या हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्बपासून विशिष्ट प्रश्नाची सुरुवात झालेली असेल तर त्या प्रश्नाला वर्बल क्वेश्चन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? दिस क्वेश्चन वी कॅन कॉल ॲज वर्बल क्वेश्चन. ह्या वर्बल क्वेश्चनची सुरुवात कोणत्या हेल्पिंग वर्बपासून किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्बपासून झालेली असते हे आता आपण बघणार आहोत. डू, डज, डीड, मे, मस्ट, इज, आर, एम, कुड, कॅन, वॉज, वुड, विल, वेअर, हॅव, हॅज, हॅड. अशा प्रकारचे काही हेल्पिंग वर्ब आहेत किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत. त्या शब्दापासून एखाद्या क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे तर तो क्वेश्चन म्हणजे कुठला प्रश्न असतो तर वर्बल क्वेश्चन. नाव WH क्वेश्चन आणि त्याचं मिनिंग एक्झाम्पल पुढे आपण बघणार आहोत. पुढे तुम्हाला टेबल दिलेलं आहे. ह्या टेबलमध्ये WH वर्ड्स आहेत, मिनिंग आहे आणि एक्झाम्पल दिलेले आहेत. हू, पर्सन, विशिष्ट वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द हा पर्सन आहे. तर WH क्वेश्चन बनवत असताना हूने WH क्वेश्चनची सुरुवात करायची आहे. फॉर एक्झाम्पल, हू इज युअर बेस्ट फ्रेंड? व्हेअर, मिनिंग प्लेस. अंडरलाईन केलेला शब्द एखादं ठिकाण असेल तर व्हेअरने WH क्वेश्चनची सुरुवात करायची आहे. फॉर एक्झाम्पल, वेअर डू यू लिव्ह? व्हाय, मिनिंग रिझन. अंडरलाईन केलेला शब्द रिझन असेल, एखादं कारण असेल तर व्हायने WH क्वेश्चनची सुरुवात करायची आहे. फॉर एक्झाम्पल, वाय डू यू स्लीप अर्ली? वेन, मिनिंग टाईम, वेळ. एखाद्या वेळेचा उल्लेख असेल आणि त्या वेळेच्या खाली टाईमच्या खाली अंडरलाईन केलेली असेल तर WH क्वेश्चन बनवत असताना वेन हा WH वर्ड घेऊन तुम्हाला तो क्वेश्चन बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेन डू यू गेट अप एव्हरी डे? हाऊ, मिनिंग मॅनर. एखादी रीत किंवा पद्धत सांगितली असेल तर त्यावेळेस हाऊ हा WH वर्ड घेऊन तुम्हाला क्वेश्चन बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ डू यू कम टू स्कूल? व्हॉट, मीनिंग ऑब्जेक्ट, आयडिया और ॲक्शन. एखादा ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, एखादी कल्पना आहे त्यावेळेस तुम्हाला व्हॉट हा
WH वर्ड घेऊन तो क्वेश्चन बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू डू, विच मीनिंग चॉईस. एखादी चॉईस दिलेली आहे, एखादी पसंती त्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, तर त्यावेळेस विच हा WH वर्ड घेऊन तुम्हाला क्वेश्चन बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट. देन हुज, पजेशन, मालकीची वस्तू आहे, तर त्यावेळेस विच हा WH वर्ड घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हुज बुक इज दिस. देन हुम, ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ड, त्यावेळेस तुम्हाला विच घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हुम डीड यू मीट येस्टरडे. व्हॉट काइंड, डिस्क्रिप्शन, एखादा वर्णनात्मक असेल तर त्यावेळेस विच काइंड घ्यायचं आहे. व्हॉट काइंड घ्यायचं आहे. व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. नेक्स्ट वन इज व्हॉट टाईम, वेळेचा उल्लेख असेल तर व्हॉट टाईम घ्यायचा आहे. व्हॉट टाईम डीड यू कम होम. हाऊ मेनी. हाऊ मेनी कधी घ्यायचं आहे, मिनिंग आहे क्वांटिटी, एखादी संख्या दिलेली आहे आणि ही संख्या मोजण्या इतकी असेल, काउंटेबल असेल तर त्यावेळेस हाऊ मेनी घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी स्टुडंट आर देअर. हाऊ मच अमाऊंट किंवा प्राईज असेल पण ती अनकाउंटेबल आहे, तर त्यावेळेस तुम्हाला हाऊ मच घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ मच टाईम हॅव वी गॉट. हाऊ लॉंग, ड्युरेशन असेल किंवा लेंथ असेल, कालावधी असेल किंवा अंतर असेल, त्यावेळेस तुम्हाला हाऊ लॉंग घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ लॉंग डीड यू स्टे इन दॅट हॉटेल. हाऊ लॉंग डीड यू स्टे इन दॅट हॉटेल. हाऊ ऑफन, फ्रिक्वेन्सी, वारंवारता असेल त्यावेळेस हाऊ ऑफन घ्यायचं आहे. हाऊ ऑफन डू यू गो टू दी जिम. हाऊ फार, डिस्टन्स, अंतर असेल तर हाऊ फार हा WH वर्ड घेऊन तुम्हाला क्वेश्चन बनवायचा आहे. मीनिंग, हाऊ फार इज युअर स्कूल. हाऊ ओल्ड एज, वयाचा उल्लेख आहे आणि त्या शब्दाखाली अंडरलाईन केलेला आहे, तर त्यावेळेस हाऊ ओल्ड हा WH वर्ड तुम्हाला घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ ओल्ड आर यू. अशा प्रकारे कोणते WH वर्ड तुम्हाला घ्यायचे आहेत, तर हे मीनिंगप्रमाणे WH वर्ड तुम्हाला घ्यावे लागणार आहे. तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. स्ट्रक्चर ऑफ WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर आता आपण बघणार आहोत. तुम्हाला पुढे एक टेबल दिलेला आहे. WH वर्ड आहे, ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, अदर वर्ड्स आहे आणि क्वेश्चन मार्क आहे. वेअर डू यू लिव्ह, देन क्वेश्चन मार्क. What did he do, then question mark. Who found the solution. How old are you, then question mark. तर हा स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट वन इज वर्बल क्वेश्चनचा स्ट्रक्चर आहे किंवा एस नो टाईप क्वेश्चन बनवण्याचा स्ट्रक्चर आहे. या टेबलमध्ये ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट, वर्ब, अदर वर्ड्स, देन क्वेश्चन मार्क. डू यू लाईक अ मँगो. Did he apply for this job? Are you reading a story book? हा स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि आपण ज्यावेळेस क्वेश्चन बनवणार आहोत, WH क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन बनवणार आहोत, तर त्यावेळेस हा स्ट्रक्चर तुमच्या लक्षात असला पाहिजे. नाव जनरल रूल्स. सर्वसाधारण WH क्वेश्चनचे काही नियम आहेत. रूल नंबर 1, डू नॉट राईट द अंडरलाईन वर्ड्स इन द क्वेश्चन. विशिष्ट वाक्य आहे, ते वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द आहे. हा शब्द ज्यावेळेस तुम्ही WH क्वेश्चन बनवाल तर त्यावेळेस तुम्हाला तो शब्द घ्यायचा नाही. मेक सच क्वेश्चन हुज ॲन्सर इज द अंडरलाईन वर्ड्स. असा प्रश्न बनवायचा आहे की अंडरलाईन केलेला जो शब्द आहे हे शब्द त्या प्रश्नाचं उत्तर असेल. इफ द ऑक्झिलरी वर्ब्स डू, डज, डीड आर यूज फॉर मेकिंग क्वेश्चन,
यूज द बेस फॉर्म ऑफ मेन वर्ब्स इन द क्वेश्चन. वाक्यामध्ये WH क्वेश्चनमध्ये डू, डज, डीड हे ज्यावेळेस तुम्ही घ्याल ऑक्झिलरी वर्ब म्हणून, तर त्यावेळेस तुम्हाला वर्बचं मेन फॉर्म करायचं आहे. राईट WH वर्ड इन द बिगिनिंग, इंटरचेंज द सब्जेक्ट अँड ऑक्झिलरी वर्ब. WH वर्ड तुम्हाला त्या वाक्यामध्ये सुरुवातीलाच लिहायचा आहे आणि नंतर ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा आहे. सो यू हॅव टू कीप इन माइंड जनरल रूल्स. नाव लेट्स टेक एक्झाम्पल्स ऑफ WH क्वेश्चन. पहिलं एक्झाम्पल आहे शिवाजी महाराज वॉज ब्रेव किंग. आता ह्या ठिकाणी ब्रेव ही गुणवत्ता दिलेली आहे, त्यामुळे हाऊ वॉज शिवाजी महाराज. ही डिसाइडेड टू हाईड इन हिज ऑफिस. एक विशिष्ट स्थळ दिलेलं आहे, त्यामुळे वेअर डीड ही डिसाइडेड टू हाईड. शी वेंट टू पुणे एस्टरडे. एक ठिकाण दिलेलं आहे, शहराचं नाव आहे, त्यामुळे वेअर इज WH वर्ड. वेअर डीड सी गो एस्टरडे. आता वेअर नंतर डीड का घेतला आपण, कारण हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे म्हणून डीड घेतला. द बस केम्स ॲट मिडनाईट. वेन डज द बस कम. वेन डज द बस कम. आता वेन का घेतला आपण, कारण कालावधी आहे म्हणून. आणि डज का घेतला, कारण हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे म्हणून डज घेतला. पाकिस्तान इन्व्हेडेड इंडिया इन 1983. विशिष्ट कालावधी आहे. वेन डीड पाकिस्तान इन्व्हेड इंडिया. वेन का घेतला, कारण हे कालावधी आहे, एक सणावळी आहे म्हणून. राजू किल द टायगर बिकॉज ही वॉन्ट्स टू सेव्ह हिज लाईफ. कारण दिलेलं आहे, त्यामुळे WH वर्ड कोणता येईल, वाय येईल. वाय डज राजू किल टायगर. आता डज का आला, कारण हे वाक्य कुठल्या प्रकारमधलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे म्हणून हेल्पिंग वर्ब काय आला, डज घेतला WH वर्ड नंतर. लेट्स प्रॅक्टिस. चला आपण काही उदाहरणांच्या अजून प्रॅक्टिस करूया. सीता फेल इन द एक्झामिनेशन ॲज शी वॉज इल. एक रिझन दिलेलं आहे, एक कारण दिलेलं आहे, त्यामुळे WH वर्ड कोणता येईल, वाय. वाय डीड सीता फेल्ड इन द एक्झामिनेशन. एक्झामिनेशनमध्ये सीता फेल्ड का झाली, नापास का झाली, कारण तिला बरं वाटत नव्हतं. बरं वाटत नव्हतं हे कारण दिलेलं आहे आणि कारणाला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे म्हणून WH वर्ड कोणता घेतला, वाय घेतला. डीड का घेतला, सीता फेल्ड, V2 वापरलेला आहे. थोडक्यात काय, वरील वाक्य हे सिंपल पास्ट टेन्सचं आहे म्हणून डीड हा हेल्पिंग वर्ब घेतला. शी गेव द बुक टू हर फ्रेंड. whom did she give the book? She performed her duty with joy. How does she perform her duty? Waghera is 40 kilometers away from Nasik. How far is Waghera from Nasik? How far कधी घ्यायचा आहे तर डिस्टन्ससाठी आपल्याला how far घ्यायचा आहे. Sachin hides his problem for 5 years. How long does Sachin hide his problems? How long का घेतलेला आहे कारण ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे म्हणून. That was Radha's book. एक विशिष्ट मुलीचं नाव आलेलं आहे. Whose book was that? Sanju had 4 brothers. How many brothers did Sanju have? Poonam buys 6 kg sugar. Answer is how much sugar does Poonam buy? With the help of चार्ट, तो तुम्हाला चार्ट दिलेला होता, त्या चार्टच्या सहाय्याने किंवा जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे WH क्वेश्चनचं आणि वर्बल क्वेश्चनचं, तर त्या स्ट्रक्चरच्या सहाय्याने तुम्हाला WH क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन बनवायला सोपं जाईल. आय होप दॅट की तुम्हाला जे उदाहरणं घेतलेले आहेत ह्या उदाहरणावरनं त्याचबरोबर WH वर्डचं मिनिंग आणि एक्झाम्पल
WH वर्डचं स्ट्रक्चर आणि वर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर याच्यावरनं तुम्हाला WH वर्ड कसा बनवायचा हे लक्षात आलं असेल. थँक्यू.